पाथरी इथून एक ब्रेकिंग बातमी समोर येते। अवैध वीट भट्ट्यांविरोधात कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पोहेटाकडे शिवारात सुरू असलेल्या अवैध वीट भट्ट्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। या भट्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे पाथरी ग्रामीण मंडळ सरचिटणीस गणेश बागल यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रातून दिलाय। या भट्ट्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले व वृद्धांना श्वसनाचे त्रास वाढल्याचा आरोपही करण्यात आलाय। तसेच रस्त्यालगत भट्ट्या असल्याने अपघातांचा धोका वाढत असून जमिनीचा सुपीक थर काढल्यामुळे शेतीचेही नुकसान होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। तसेच या वीट भट्ट्यांकडे कोणताही अधिकृत परवाना नसून अनधिकृत वीज वापर केला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आलाय। जानेवारी 2023 पासून वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने 23 मार्च 2026 रोजी जागतिक हवामान दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्मृती गंध न्यूज, पाथरी। नमस्कार, मी गणेश बागल, भाजपा किसान मोर्चा तालुका सरचिटणीस तथा उपसरपंच पोहेटाकडे। मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी मागील 3 वर्षापासून या पोहेटाकडे शिवारातील अनधिकृत वीटभट्ट्या संदर्भात प्रशासनाकडे मागील 3 वर्षापासून मी निवेदन दिलेले आहे। तरी अद्यापही कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून दखल घेतलेली नसून म्हणून मी काय केलेले आहे, यावेळेस जागतिक हवामान दिनी 23/3/2026 रोजी तहसील कार्यालयासमोर पाथरी समोर आत्मदहन करण्याचे ठरवले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी स्मृती गंध न्यूजला आता सबस्क्राईब करा।